अवैध वाळू उचलण्याबाबत उपोषण चालू आहे। आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे, तरी प्रशासनाच्या वतीने काय दखल घेण्यात आली या बाबतीत आपण जाणून घेणार आहोत। तरी आपल्या सोबत उपोषण करते माऊली तोडमल आहे। तरी माऊलीजी काय सांगाल आपण? या रामराज्य ग्रुपने कालपासून उपोषणचा मार्ग निवडलेला आहे। तर काल सकाळी 10 वाजल्यापासून उपोषण चालू आहे। अजून कोणताही महसूलचं कोणीच नाहीये। तहसीलदार काय म्हणे आजारी म्हणते नाही, दुसरे तहसीलदार आले, प्रांत साहेब सकाळीच आलेले इथं, त्यांनी काही दखल घेतली नाही। आणि सर्कल आणि तलाठी यांनी पंचनामे करून सुद्धा आज अजूनपर्यंत माल काही उचललेला नाहीये। तर आमचं म्हणणं एक होतं, विठ्ठलरावांनी आमदार विठ्ठलरावांनी जसे घरकुलांना न्यावासपूरमध्ये वाटप केलं तसं तो माल न्यावास बुद्रुकला द्यावा। आज दुसरा दिवस आहे, पण आता आम्ही आजचा दिवस वाट बघणार आहे। तिसऱ्या दिवशी नदी पात्रावरची पुल आहे न्यावासा श्रामपूर, तिथं आम्ही निवेदन देणार आहे आता 2-3 वाजता। आम्हाला जर त्याला काय आम्हाला न्यायच नाही भेटला तर आम्ही रस्ता रोको करणार आहे आता उद्या 11 वाजता। तुमची तब्येत कशी, ठीक आहे का? नाही, आमची तब्येत ठीक नाही। आम्ही आता थोड्याची डॉक्टरकडून उपचार घेणारच आहे इथं। प्रशासनाच्या वतीने काही डॉक्टरांची सुविधा नाही, काहीच नाही, सुविधा काहीच नाही। फक्त आम्हाला नेवासा पोलीस स्टेशनचे जे पी आहे त्यांनी एक इथं अधिकारी दिलेला आहे, काही कमी जादा झालं ते बघण्यासाठी। बाकीचं कोणाचे काहीच आम्हाला म्हणजे काही सहकार्य नाही इथं कोणाचं। धन्यवाद। हे होते आपल्या सोबत रामराज्य ग्रुपचे कोषाध्यक्ष माऊली भाऊ तोडमल। महाराष्ट्र न्यूज प्रिंट साठी बादल परदेशी। राज्यातील आणि देशातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या पाहण्यासाठी नेहमी अपडेट रहा प्रिन्स महाराष्ट्र न्यूज सोबत। राजकीय, सामाजिक आणि देशातील प्रत्येक महत्त्वाची घडामोड सर्वात आधी पाहण्यासाठी आजच प्रिन्स महाराष्ट्र न्यूज YouTube चॅनल सबस्क्राइब करा।